नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुंभार स्वाती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड स्टँडर्ड 9 यातील टॉपिक नंबर 3 ट्रायंगल यातील एक थेरम अभ्यासणार आहोत. आता आपण जो थेरम अभ्यासणार आहोत तो आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. थेरमचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्यांदा आपण पाहूया. Every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the segment. Every point म्हणजे आता ही सेग आहे, या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा प्रत्येक पॉइंट, आता मग कोणताही पॉइंट असो तो, आता मी दाखवते तुम्हाला. इथं पी एक पॉइंट घेतला, इथं असू शकतो, इथं असू शकतो, इथं असू शकतो. कोणताही पॉइंट हा कशापासून इक्विडिस्टन्सवर असतो? त्या सेगमेंटच्या एंड पॉइंटपासून, म्हणजे ए आणि बी हे सेगमेंटचे काय आहेत? एंड पॉइंट्स आहेत. काय असतो? ह्या एंड पॉइंटपासून कसा असतो? इक्विडिस्टन्सवर असतो. म्हणजे इथून जर आपण बघितलं, हे जे डिस्टन्स आहे आणि इथून हे जे डिस्टन्स आहे ते कसं असतं? इक्वल असतं. कसं असतं? इक्वल असतं. हे आपल्याला काय करायचं आहे? या थेरममध्ये सिद्ध करायचं आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल थेरमचं जे स्टेटमेंट आहे. आणखीन एकदा मी स्टेटमेंट सांगते. एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट इज द इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. गिवन लाईन यल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग ए बी. सेग ए बीची यल ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. सेग ए बी ॲट अ पॉइंट यम. पॉइंट पी इज ऑन पॉइंट ऑन यल. पॉइंट पी हा काय आहे? यल पॉइंटवर आहे. पॉइंट यम देखील आहे आणि ए बीला कुठं छेदते? यल ही यम पॉइंटमध्ये काय होते? छेदते. प्रूव्ह दॅट पी ए इज इक्वल टू पी बी. आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? हे पी ए आणि पी बी इक्वल आहे हे आपल्याला काय करायचं आहे? सिद्ध करायचं आहे. त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन काय केले ते आपण, हे ए पी आणि पी बी जी सेग आहे ती काय केलेली आहे? ड्रॉ केलेली आहे. मग आपल्याला पी ए इज इक्वल टू पी बी हे सिद्ध करण्यासाठी काय केलेलं आहे? आपल्याला इथं दोन ट्रायंगल्स तयार झालेले दिसतात. इथं आपण बघूया. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, म्हणजे हा आणि हा. त्याला आपण पी एम ए आणि पी एम बी असं म्हटलेलं आहे. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले की आपल्याला काय म्हणू शकतो? त्याच्या ज्या बाजू आहेत CSCT नुसार करस्पॉन्डिंग साइड ऑफ ए कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आपण म्हणू शकतो. मग याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला? हे दोन ट्रायंगल कोणत्या तरी टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. मग त्याच्यामध्ये पहिला फॅक्टर काय? तो PM. PM ही दोन्हीमध्ये कॉमन साइड आहे, त्यामुळे सामायिक बाजू आहे, त्यामुळे ती काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्यानंतर इथं काय दिसतंय तुम्हाला? हा अँगल आणि हा अँगल काय आहे? 90, कारण परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे कोन जो आहे तो कसा असणार आहे? 90 असणार आहे. त्यामुळे ते दोन कोन कसे असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. अँगल PMA कॉन्ग्रुएंट अँगल PMB. इच इज ए राईट अँगल. त्यानंतर AM कॉन्ग्रुएंट MB, कारण हा काय आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे रेषेचे काय होतात? दोन सारखे भाग होतात. त्यामुळे AM ला कॉन्ग्रुएंट काय असणार आहे? MB असणार आहे. हे गिवन आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो? ट्रायंगल PMA कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PMB. कोणती टेस्ट आली? ही यस, म्हणजे मधली साइड यस, हा अँगल ए आणि ही यस. यस ए यस, यस ए यस टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल काय होतात? कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं आपण काय म्हणू शकतो? जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले की त्याच्या करस्पॉन्डिंग साइड PA ला कॉन्ग्रुएंट काय आहे? PB आहे असं आपण म्हणू शकतो. देअरफॉर लेंथ ऑफ PA इज इक्वल टू लेंथ ऑफ PB आहे असं आपण म्हणू शकतो. यानंतर याचा जो पार्ट 2 आहे तो आता आपण काय करूया? पाहूया. एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ ए सेगमेंट लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट. म्हणजेच आता समजा एखादी सेगमेंट आहे AB आणि एखादा पॉइंट सांगितलेला आहे. हवं तर आपण काय करूया? इथं पाहूया. ही काय आहे? समजा सेगमेंट आहे आणि सेगमेंटपासून एखादा पॉइंट इक्विडिस्टन्सवर आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. सेगमेंटच्या एंड पॉइंटपासून
हा जो पॉईंट आहे तो काय आहे, इक्विडिस्टन्सवर आहे असं आपल्याला सांगितलं असेल, तर तो पॉईंट जो आहे तो कशावर असतो, परपेंडिक्युलर बायसेक्टरवरच असतो. म्हणजे या पॉईंटमधनं जाणारी जी लाईन असते ती काय असते, परपेंडिक्युलर बायसेक्टरच असते. हे काय केलेलं आहे तिथं आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला गिवन काय दिले बघा, आपल्याला थेरम सगळा दिलेला आहे, फक्त डॅश डॅश जे आहे ते भरायचं आहे. पॉईंट P इज एनी पॉईंट इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट सेग ए बी दॅट इज PA इज इक्वल टू PB. P हा असा पॉईंट आहे की जो A आणि B पासून इक्विडिस्टन्सवर आहे, त्यामुळे PA इज इक्वल टू PB आहे. प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला की पॉईंट P इज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग AB. पॉईंट P हा कशावर आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे, आपल्याला दाखवायचा आहे. म्हणजेच हा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे, हा जो ही जी रेषा आहे ती परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. कन्स्ट्रक्शन पहा. टेक मिड पॉईंट M ऑफ सेग AB अँड ड्रॉ लाईन PM. काय केलेलं आहे, मिड पॉईंट M घेतलेला आहे आणि एक काय काढलेली आहे, सेग काढलेली, सेग जी आहे ती इथं किंवा लाईन जी आहे ती काढलेली आहे PM. इन ट्रायंगल PAM, आता प्रूफ लिहायचं आहे आपल्याला. इन ट्रायंगल PAM अँड ट्रायंगल PBM. ट्रायंगल PAM आणि ट्रायंगल PBM मध्ये आपल्याला काय काय दिसते आपण पाहूया. आता जे आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने माहिती आपल्याला भरत जायची आहे. सेक PA ला कॉन्ग्रुएंट काय आहे, सेक PB. हे कशावरनं आपण म्हटलेलं आहे, हे आपल्याला गिवनच दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, गिवन. मग इथं आपण लिहू शकतो गिवन. त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, AM कॉन्ग्रुएंट BM. AM कॉन्ग्रुएंट BM काय आहे, M हा मिड पॉईंट आहे, M हा काय आहे, मिड पॉईंट आहे. त्यामुळे आपल्याला काय म्हणू शकतो, कन्स्ट्रक्शन लिहा किंवा गिवन लिहिलं तरी चालेल. त्यानंतर सेक PM ला कॉन्ग्रुएंट काय आहे, सेक PM आहे. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, भरू शकता. हां, त्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल, ट्रायंगल PAM कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PBM. काय दिसतंय, कोणती टेस्ट निघते, ही साईड आहे, ही साईड आहे, ही साईड आहे. त्यामुळे कोणती टेस्ट येणार आहे आपल्याला, यस 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 टेस्ट येणार आहे, कारण तिन्ही साईड आहेत. त्यामुळे यस 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 टेस्टनुसार काय होतात, हे जे दोन ट्रायंगल आहेत ते काय होतात, कॉन्ग्रुएंट होतात. त्यानंतर आपल्याला काय दिसतंय, जर SSS टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले की त्याचे जे अँगल्स आहेत ते काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अँगल PMA हा जो PMA आणि PMB हा कसा असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. कसा असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. परंतु हे कसले अँगल दिसतात बरं, हे लिनियर आहेत. त्यामुळे या दोन्हींची बेरीज किती असणार आहे, 180 असणार आहे. इथं आपण लिहूया PMB. कोणता PMA आणि इथं काय म्हणू आपण, PMB. अँगल जो आहे तो PMB जो आहे, या दोन्हींची बेरीज किती असणार आहे, 180 असणार आहे. अँगल PMA आणि PMB यांची बेरीज 180 आहे, परंतु PMA ला कॉन्ग्रुएंट PMB आहे. त्यामुळे ह्या PMB च्या ऐवजी आपण पुन्हा एकदा PMA लिहिलेला आहे, इज इक्वल टू 180, कारण की PMB इज इक्वल टू PMA. देअरफॉर टू अँगल PMA बरोबर इथं काय येणार आहे तुम्हाला, 180. किती येणार आहे, 180 येणार आहे. देअरफॉर अँगल PMA इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा जो अँगल आहे तुम्हाला किती मिळाला, 90 डिग्रीचा मिळाला. इथं तुम्ही लिहू शकता, इथं 90 डिग्रीचं चिन्ह काढू शकता. या पद्धतीने इकडचा घ्या किंवा इकडचा 90 डिग्री मिळणार आहे. सेक PM परपेंडिक्युलर टू सेक AB. जर हा अँगल 90 आहे तर सेक PM ही परपेंडिक्युलर असणार आहे AB ला. But point M is the midpoint of seg AB. Therefore, line PM is the perpendicular bisector of seg AB. So, point P is on the perpendicular bisector of seg AB. म्हणून ही जी लाईन आहे ती परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे आणि P हा पॉइंट त्या परपेंडिक्युलर वर असणार आहे. हे आपल्याला ह्या थेरमद्वारे सिद्ध करता येतंय.
त्यानंतर आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम जो आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम प्रमाणेच आपल्याला प्रूफ करता येईल. एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ एन अँगल इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल. अँगल बायसेक्टरवरचा प्रत्येक पॉइंट हा त्याच्या साइड्स, ज्या अँगलच्या ज्या साइड्स असतो त्याच्यापासून कसा असतो, इक्विडिस्टन्सवर असतो, हे आपल्याला सिद्ध करता येते. आणि त्याचा कॉन्व्हर्स पण त्याच पद्धतीने, एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ एन अँगल इज ऑन द बायसेक्टर ऑफ द अँगल. एखादा पॉइंट आहे इथं ह्या मधल्या स्पेसमध्ये एखादा पॉइंट दिलेला आहे आणि तो ह्या साइड्सपासून इक्विडिस्टन्सवर असेल तर तो पॉइंट हा कशावर असतो, तर अँगल बायसेक्टरवरच असतो, हे आपल्याला सिद्ध करता येईल. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट काय दिलेला आहे, प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वॅलिटीज ऑफ साइड्स ऑफ अँड अँगल्स ऑफ ए ट्रायंगल. थेरम काय बघा, इफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर अनइक्वल, दोन साइड जर अनइक्वल असतील, देन द अँगल अपोजिट टू द ग्रेटर साइड इज ग्रेटर दॅन अँगल अपोजिट टू द स्मॉलर साइड. म्हणजे दोन साइड्स जर अनइक्वल असतील तर जी बाजू मोठी असेल त्याच्या समोरचा कोन मोठा असतो आणि जी बाजू लहान असेल त्याच्या समोरचा कोन कसा असतो, लहान असतो, हे आपल्याला इथं सिद्ध करता येते. त्यानंतर पुढचा थेरम पण असाच आहे, इफ टू अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर अनइक्वल देन द साइड अपोजिट टू द ग्रेटर अँगल इज अ ग्रेटर दॅन द साइड अपोजिट टू द स्मॉलर अँगल. म्हणजे लहान कोणासमोरची बाजू ही लहान असते आणि मोठ्या कोणासमोरची बाजू ही मोठी असते. म्हणजे आता हा जर मोठा कोन असेल तर याच्या समोरची बाजू मोठी, हा जर लहान कोन असेल तर याच्या समोरची बाजू लहान असते, हे आपल्याला सिद्ध करता येते. हा जो थेरम आहे फक्त फिल इन द ब्लँक्स आहेत याच्यामध्ये भरता येतील. आणि हा जो शेवटचा थेरम या पॉइंट मधला आहे, द सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. म्हणजे एखादा ट्रायंगल असेल त्याच्यामध्ये दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असते, नेहमी मोठीच असते, हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे की द सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. म्हणजे कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ट्रायंगलमध्ये तिसऱ्या बाजूपेक्षाही मोठी असते, हे इथं आपल्याला सिद्ध करता येते. अशा पद्धतीने आपण काही थेरम बघितलेले आहेत आणि त्या थेरमवर ज्या एक्सरसाइज आहेत त्या आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.